आईला शिकाऱ्यांनी मारली आणि वन अधिकाऱ्यांनी तिला मुलीसारखं वाढवलं। ही कथा आहे एका अशा कुटुंबाची ज्यांनी वाघिणीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं। 1970च्या दशकात ओडिशातील सिमलीपाल टायगर रिझर्व मध्ये एक लहानशी वाघीण सापडली। तिची आई शिकाऱ्यांनी मारली होती। त्यावेळी वन अधिकारी आणि संवर्धनवादी सरोजराज चौधरी यांनी तिला आपल्या घरी आणलं। त्यांच्या पत्नी नलिनी चौधरी यांनी तिची काळजी अगदी आपल्या मुलीसारखी घेतली। त्या वाघिणीचं नाव ठेवलं खैरी, कारण ती खैरी नदीकाठी सापडली होती। खैरी घरात मोकळेपणाने वागायची, सोफ्यावर बसायची, लोकांशी खेळायची। ती इतकी घरच्यासारखी झाली होती की पाहुणे आले की तिची ओळख ही आमची मुलगी असे करून द्यायचे। पण जंगली प्राणी तो शेवटी जंगलीच। मोठी होत गेल्यावर तिचा स्वभाव बदलू लागला। तिला परत जंगलात सोडण्याचा प्रयत्न झाला, पण ती माणसांशी जास्त जुळलेली होती। लहानपणी ते पिल्लू इतकं लहान होतं की तिला बाटलीने दूध पाजावं लागत। ती लहानपणापासूनच माणसाळली होती। 1981 साली खैरीला गंभीर संसर्ग झाला। तिला सेप्टिसोमिया, रक्तातील संसर्ग आणि अवयव निकामी होण्याचा समस्या झाल्या आणि खैरी फक्त सुमारे 7 वर्षाची असताना तिचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूनंतरही तिचं शरीर जतन करण्यात आलं। आजही ती ओडिशातील सिमली टायगर रिझर्व परिसरातील संग्रहालयात स्मृती म्हणून ठेवली आहे। खैरीची कहाणी जितकी सुंदर तितकीच हळवी आहे, कारण ती माणसाच्या प्रेमात वाढली, पण तिचं आयुष्य फार मोठं नव्हतं। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।